अरे रे चकचक. अरे रे चकचक असं म्हणायची वेळ आली. कोणावर आली आहे वेळ? उद्धव ठाकरे यांची. उद्धव ठाकरे यांच्यावरती. उद्धव ठाकरे यांचं स्वप्न उद्ध्वस्त झालंय. मित्रांनो, कशा प्रकारे उद्ध्वस्त झालंय, काय झालंय आणि अरे रे चकचक म्हणायची वेळ का आली, हे आज आपण समजून घेऊ. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, उद्धव ठाकरे उभाटाचे सर्वेसर्वा यांच्यावरती अशी वेळ आली आहे की त्यांचं जे स्वप्न होतं ते उद्ध्वस्त झालं. आता कोणतं स्वप्न उद्ध्वस्त झालं, कशा प्रकारचे स्वप्न उद्ध्वस्त झालं? तसं बघायला गेलं तर उद्धव ठाकरे बरेच स्वप्न बघत आले आहेत, बरेचसे स्वप्न बघत आले आहेत. सर्वात मोठं स्वप्न तर त्यांनी पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघितलं आहे. असो ते स्वप्न, पण आता जे वर्तमान स्वप्न होतं त्यांचं ते उद्ध्वस्त झालं. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना आमंत्रित केलं होतं, त्यांना निवेदन पाठवलं होतं, त्यांना निवेदन पाठवलं होतं. काय निवेदन पाठवलं होतं? तर आम्ही तुम्हाला आमच्या पक्षामधून, यांचा पक्ष कोणता तर उभाठा, आमच्या संघटनेमधून तुम्हाला आम्ही लोकसभेचं तिकीट देतोय आणि तुम्ही आमच्याकडून लढलात तर नक्कीच निवडून येणार, नक्कीच निवडून येणार. म्हणजे किती आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांच्याकडे. नितीन गडकरी यांना ते निवडून देणार होते. आणि नितीन गडकरींनी हे काय केलं? म्हणजे नितीन गडकरींनी असं काय नाही केलं, तर केलं कोणी तर भाजपाने, भारतीय जनता पार्टीने. काय केलं तर नितीन गडकरी यांना भाजपामधून तिकीट दिलं. अरे काय भाजपावाले, असं कसं केलं तुम्ही? काय समजते की नाही तुम्हाला? उद्धव ठाकरे हे नितीन गडकरींना तिकीट देणार होते नागपूरमधून. मग तुम्ही ही गोष्ट का केलीत? का घाई गडबड केलीत? का तिकीट दिलं तुम्ही? पहिल्या यादीत तर तुम्ही दिलं नाही तिकीट. पहिली यादी तुम्ही जाहीर केलीत, भले ती महाराष्ट्रामधली नव्हती, पण तुम्ही जाहीर केलीत ना. मग तुम्ही जाहीर केलीत पहिली यादी आणि त्या यादीमध्ये नितीन गडकरी यांचं नाव नाही. किती दुःख झालं उद्धव ठाकरे यांना, किती वाईट वाटलं, किती ओक्साबोक्षी रडले ते. आणि नितीन गडकरी यांच्या मागे ते खंबीर उभे राहिलेत. नितीन गडकरी यांच्या मागे खंबीर उभे राहिलेत आणि त्यांना सरळ सांगितलं, छाती ठोक, आम्ही तुम्हाला लोकसभेचं तिकीट देतो, उभाटातर्फे आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो लोकसभेची, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभी आहे. बघा, स्वामी समर्थ नव्हे, स्वामी समर्थांचे हे वाक्य नव्हेत, उद्धव ठाकरे यांच्या वाक्य आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, काय अवस्था करून ठेवली आहे भाजपाने, काय समजत नाही भाजपवाल्यांना. सरळ तुम्ही नितीन गडकरी यांना तिकीट देऊन टाकलं. किती स्वप्न मोठं उद्ध्वस्त झालं, किती मोठे मनोरे बांधले होते उद्धव ठाकरे यांनी, किती मोठे मनोरे बांधले होते. स्वप्नरंजन ते करत होते आणि या स्वप्नरंजनतेमध्ये तुम्ही अशी खो घातलात. अरे काय खरोखर आता मला बीजेपी बद्दल आता मला हे वाटायला लागलंय, काय बोलावं बीजेपीला, भारतीय जनता पार्टीला. अरे किती तुम्ही उद्ध्वस्त कराल, सॉरी हे उद्धव ठाकरे यांना, तुम्ही उद्धव ठाकरे यांना किती उद्ध्वस्त कराल? काय त्याला हे आहे की नाही, काल मर्यादा आहे की नाही? काय मर्यादा आहे की नाही? मर्यादेच्या बाहेरून उद्ध्वस्त कराल तुम्ही. अगोदर तर तुम्ही त्यांचे नेते घेऊन गेलात, गुवाहाटीला पळवून घेऊन गेलात. त्यांच्या नेते मंडळींना अगदी काय ते 40 आमदार ते तुम्ही गुवाहाटीला घेऊन गेलात. काय तुम्हाला काय वाटते की नाही? मी बीजेपी वाल्यांना विचारतोय. त्याच्यानंतर तुम्ही त्यांचा पक्षच घेऊन गेलात, म्हणजे त्यांचे जे नेते घेऊन गेले ते पक्षच घेऊन गेले. तुम्ही साथ दिलीत ना, त्या एकनाथ शिंदेला तुम्ही साथ दिली म्हणून ते पक्ष घेऊन गेले ना.
शिवसेना हा पक्ष त्यांच्या बापांनी उभा केलेला, म्हणजे त्यांच्या वडिलांनी, ते म्हणतात माझ्या बापाचा म्हणून मी हा शब्द वापरला. माझ्याकडून अशी अवहेलना होणार नाही कोणाची, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची. म्हणून मी म्हणालो नंतर त्यांच्या वडिलांनी जो पक्ष निर्माण केला होता शिवसेना, तो तुम्ही उद्ध्वस्त केला. तिथेच परत थांबलात नाही तुम्ही. परत त्यांचं चिन्ह उद्ध्वस्त झालं, त्यांचं नाव सुद्धा उद्ध्वस्त झालं. नाव काय उद्ध्वस्त? उभाठा. म्हणजे त्यांचं नाव सुद्धा उद्ध्वस्त झालं, उभाठा झालं. काय खरोखर BJP वाल्यांना समजतच नाही. नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीसजी, जरा आता थांबा जरा कुठेतरी. किती अंत बघाल एका पामराचा. ओक्साबोक्षी रडले ते त्यांच्या भाषणामध्ये. जे दौरे त्यांनी सुरू केलेत, उभाटाचे दौरे, त्या दौऱ्यांमध्ये त्यांनी एक भाषण ठोकलं. त्या भाषणामध्ये सांगितलं त्यांनी, काय सांगितलं तर नितीन गडकरी यांना आम्ही उमेदवारी जाहीर करतोय. तुम्ही त्यांचा मान सन्मान नाही केला म्हणून काय झाला? तुम्ही त्यांची इज्जत ठेवत नाहीये, त्यांना तुम्ही विचारत नाहीये. पण आम्ही त्यांना आदराने बघतो, आम्ही आदर करतो त्यांचा. कोणाचा? नितीन गडकरी यांचा. आणि आम्ही उभाटामधून त्यांना आम्ही उमेदवारी जाहीर करतोय. आणि तुम्ही ते सुद्धा स्वप्न उद्ध्वस्त केलं. आम्ही त्यांना निवडून देणार होतो ना, ते निवडून येणार होते. मित्रांनो, एक बरं झालं, एक गोष्ट आणखी सोपी झाली उद्धव ठाकरे यांना. आता ते 100% निवडून येणार. म्हणजे जरी प्रचाराला जरी नाही गेले तरी नितीन गडकरी प्रचाराला जरी नाही गेलेत तरी ते 100% निवडून येणार. याचं का सांगतो माहिती आहे का मित्रांनो? फक्त त्याने आपलं नामांकन भरायचं जाऊन, आणि बस गपचूप घरी बसायचं. ते 100% बिनविरोधात निवडून येणार. ही ग्वाही खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंचीच ग्वाही आहे. कारण त्यांनी सपोर्ट ऑलरेडी केलेला आहे, यापूर्वीच सपोर्ट केला आहे, समर्थन केलं आहे नितीन गडकरी यांचं. मग त्यांच्या विरोधात आणखीन कोणीही उभं राहणार नाही. कारण ह्या महाराष्ट्राचे 1 नंबरचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री झालेत आता, पण त्यावेळेचे 1 नंबरचे मुख्यमंत्री होते. त्यांचा शब्द आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, नितीन गडकरी आता निश्चिंत व्हा तुम्ही. काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, काही अडचण नाही. अगदी तुम्ही बाकीच्यांचे प्रचार करा, तुमचा प्रचार करायची काही गरज नाही. कारण तुमच्यासोबत आता उद्धव ठाकरे आहेत. ते समर्थन तुम्हाला करत होते. किती दुःख झालं होतं त्यांना. आता नक्कीच ते समर्थन करणार. भले त्यांनी भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी जाहीर केली म्हणून काय झालं? उद्धव ठाकरे त्यांचा आदर करतात, सन्मान करतात, त्यांची इज्जत ठेवतात. मग नक्कीच ते बिनविरोधात निवडून येणार. मित्रांनो, तुम्हाला एक नम्र विनंती करतोय. अरे मित्रांनो, विनंती कशाला करायला पाहिजे? तुम्ही अवश्य बघाल माझे ते व्हिडिओ जाऊन त्या चॅनलवरती. ते 2 चॅनल कोणते आहेत? म्हणजे ह्या चॅनलच्या व्यतिरिक्त मी आणखीन 2 चॅनल सुरू केले आहेत. त्या 2 चॅनलचं नाव काय आहे? एक चॅनल आहे सनातनी वास्तव आणि दुसरं चॅनल आहे बोलायचं तरी काय. ह्या दोन्ही चॅनलला जाऊन तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करणार, मला माहिती आहे. बेल आयकॉन सुद्धा दाबणार, हेही मला माहिती आहे. आणि आपले विचारसुद्धा ते व्हिडिओ बघून मांडणार कमेंट बॉक्समध्ये. जसं तुम्ही आता वास्तवावर बोलू काहीतरी याच्यामध्ये आपले विचार मांडताय, तसं तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन सुद्धा मांडणार आहात. माझा विश्वास आहे तुमच्यावरती, अगदी पूर्ण खात्री आहे. कारण माझे श्रोते आहेत, त्यांच्यावरती पूर्ण मला खात्री आहे. कारण ते माझे मित्र आहेत.
आणि मित्रांना कधी विनंती करायची गरज नाही पडत. माफ करा, मी आधी सुरुवातीला अगदी विनंती हा शब्द वापरला. पण मित्रांनो, जाऊन बघा हां. आमंत्रित करतोय त्या माझ्या चॅनलवरती तुम्हाला, आणि ते व्हिडिओ बघा. आणि मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आता काय करणार आहे, आता त्या व्हिडिओमधले जे त्या चॅनलवरचे जे व्हिडिओ मी बनवले आहेत त्याचे थंबनेल मी टाकेन, म्हणजे तुमच्या लक्षात पण येईल. कशावर टाकेन? त्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती, म्हणजे तुमच्या लक्षात सुद्धा येईल. आता सुद्धा मी ह्या दोन्ही चॅनलचे 2 थंबनेल आहेत, ते सुद्धा मी टाकतोय, तेही तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, म्हणजे तुम्ही विसरणार नाही. म्हणून हे थंबनेल टाकतोय. आणि अवश्य जाऊन बघा हां. मला तुम्ही नाराज करणार नाही हे मला माहिती आहे. मित्रांना सांगावं लागत नाही. दुसरी व्यक्ती आहे म्हणजे पंकजाताई मुंडे. त्यांनाही उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्याबद्दलही दुःख वाटत होतं उद्धव ठाकरे यांना. गोपीनाथ मुंडेंची कन्या, तिलाही दुर्लक्षित केलं जाते आहे, तिचाही मान अपमान होतोय, तिलाही विचारलं जात नाही भारतीय जनता पार्टीमध्ये. तिलाही आता उमेदवारी जाहीर करणार होते उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण काय मित्रांनो, खूप निर्दयी आहे भारतीय जनता पार्टी. खरोखर मला आता ही गोष्ट खटकली. तुम्ही दोघांना सुद्धा उमेदवारी जाहीर केली, आता दोघे सुद्धा बिनविरोध निवडून येणार. हे बरोबर नाही गेलं. काय नरेंद्र मोदीजी तुम्ही, काय नरेंद्र मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना मी निवेदन करतोय, तुम्ही असं करत जाऊ नका. किती उद्ध्वस्त करणार. उद्धव ठाकरेला नाही काय होते, आता ते उद्ध्वस्त झालेत म्हणून मला ते उद्ध्वस्त ठाकरेच असं वाटते, उद्धव ठाकरे असं वाटत नाही. मित्रांनो, जे विहिरीत होतं ते पोहऱ्यात आलं नाही. याला कारण काय? आतापर्यंत मी दोष दिलाय भारतीय जनता पार्टीला, पण वेगळ्या दृष्टिकोनातून मी बघतोय. थोडासा मला आता बाळासाहेब एकदम माझ्या समोर येऊन बसलेत. आणि माझा कानच पिरगळला. काय वेड्यासारखा बडबडताय तुम्ही, वेड्यासारखे काय बडबडताय? भानावर आहेत की नाही? तुम्ही बीजेपीला सरळ सरळ दोष देताय म्हणजे काय? असं बाळासाहेब मला ठणकावून बोललेत, म्हणून मी जरा भानावर आलो आणि मी माफी मागतोय भारतीय जनता पार्टीची, नरेंद्र मोदीजींची, अमित शहाची आणि देवेंद्र फडणवीस यांची. विहिरीत होतं पण ते पोहऱ्यात आलं नाही. मित्रांनो, ही विहीर कोणती होती? तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हृदयावरती राज्य केलं होतं, हिंदूंच्या हृदयावरती राज्य केलं होतं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयावरती राज्य केलं होतं. असे हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट, फक्त हृदय सम्राट नव्हे तर हिंदू हृदय सम्राट, त्यांना हिने हिंदू काढून फक्त हृदय सम्राट केलं, त्याचे पोस्टर लावलेत. ही गोष्ट आता बाजूला ठेवा, कारण ते विहिरीतलं पोहऱ्यात आलंच नाही. त्या विहीर कोणती? तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं विहीर. आणि ते पाणी कुठलं? त्यांचे संस्कार, त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांची संस्कृती, हे जे पाणी होतं त्या विहिरीचं, बाळासाहेब त्या विहिरीचं पाणी या पोहऱ्यात आलं नाही, कारण ते पोहरं कधी त्या विहिरीत बुडालंच नाही, तिथपर्यंत त्यांचा दोर पोचलाच नाही. विहिरीत सोडला त्यांनी पोहरा, पण तो त्या पाण्यापर्यंत ते पोहरं पोचलंच नाही. ते काढणं, गावठी भाषेत म्हणतो आपण, ते काढणं, पाणी काढण्याचं ते भांडं जे विहिरीत बुडते, त्यानंतर पाणी बाहेर काढलं जाते, ते भांडं त्याला पोहरं म्हणतात. ते पोहरं त्या पाण्यात पोचलंच नाही, दोरी अपुरी पडली. पण ते पोचलं कुठे माहिती आहे काय? उथळ पाण्यात पोचलं. ते उथळ पाणी कुठलं होतं? त्या उथळ पाण्याची विहीर कुठली होती? तर शरदचंद्रजी पवार यांच्या विहिरीत ते अगदी तळापर्यंत पोचलं. नुसतं पाण्यापर्यंत नव्हे तर तळापर्यंत. आणि तळापर्यंत जाऊन
त्याच्याबरोबर त्या पाण्याबरोबर चिखल माती जे काय असेल ते सर्व घेऊन बाहेर पडलं. जे विहिरीत होतं ते पोहऱ्यात आलं. कुठल्या विहिरीत होतं? शरदचंद्रजी पवार यांच्या विहिरीत जे होतं ते त्या पोहऱ्यात आलं. मित्रांनो, लक्षात आलं का? काय वेळ झाली ती उद्धव ठाकरे यांची. आता एक विहीर आहे आणि त्या विहिरीचा म्हणजे ठाकरे या घराण्याची एक विहीर आता आहे. ती विहीर कोणती आहे? आणि त्या विहिरीतलं पोहऱ्यात सुद्धा आलंय. ती विहीर कोणती? तर उद्धव ठाकरे यांची विहीर. उद्धव ठाकरेंची विहीर आणि त्यांचे संस्कार, त्यांचे आचार विचार, त्यांचे संस्कार, त्यांची सद्विवेक बुद्धी, सद्विवेक नाही नुसती बुद्धी, त्या बुद्धीचं पाणी, त्या पाण्याची विहीर, त्या पाण्याच्या विहिरीत एक पोहरं बुडालं आणि ते पाणी सुद्धा काढलं. ते पोहरं कोणतं? आदित्य ठाकरे. अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते पुढे चालले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जी गोष्ट उद्धव ठाकरे यांनी केली नाही, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते पुढे चालले नाहीत, ते मार्गस्थ झाले नाहीत, त्यांनी मार्गक्रमण केलं नाही. पण खरोखर मानावं आदित्य ठाकरे यांना की त्यांनी आपल्या वडिलांची काय केलं? संस्कार, संस्कृती, त्यांचे आचार विचार अगदी त्या पोहऱ्यातून बाहेर काढलेत. मित्रांनो, काय झालं? अरे रे चकचक ही म्हणायची का वेळ आली? उद्धव ठाकरे यांचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. त्यांचे स्वप्नाचे मनोरे उद्ध्वस्त झाले. त्यांच्या मनाचे मांडे त्याला लागले कांडे. त्यांच्या मनाच्या मांड्याला लागले कांडे. आणि त्या कांड्याने आता काय? ते मशाल पेटवतील. आता ते मशाल चिन्ह सुद्धा त्यांच्याकडे राहील की नाही माहिती नाही. कारण मशाल चिन्ह हे ह्या अगोदर समता पार्टीचं होतं. त्याने आता ते मागणी केली आहे. हे चिन्ह कदाचित जाऊ शकेल. म्हणजे आणखीन उद्ध्वस्त. ते चिन्ह जर हातातून निघून गेलं, आतापर्यंत त्याचा प्रचार झालाय, मशाल 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 मशाल. आता काय होईल? काय होणार? ते सुद्धा चिन्ह जाईल, म्हणजे आणखीन उद्ध्वस्त. मनात आले हत्ती घोडे पालखीत बैसावे, देवाजीच्या मनात आले याला पायी चालवावे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.